प्रेम, भक्ती, सेवा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या श्री सत्यसाई प्रेम प्रवाहिनी रथाचे गुरुवारी 20 ऑगस्ट रोजी मूर्तिजापूर शहरात आगमन झाले. रथाच्या आगमनाची माहिती मिळताच मूर्तिजापूर शहरासह तालुक्यातील साई भक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. सतीश भाऊ अग्रवाल यांच्या निवासस्थानी करुणा सिंधू येथे रथाच्या दर्शनासाठी साई भक्तांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली आणि भक्तिभावाने रथाचे दर्शन घेतले. श्री सत्यसाई बाबांनी दिलेला प्रेम, सेवा, करुणा आणि मानवतेचा संदेश स्मरणात ठेवत भाविकांनी या रथाचे दर्शन घेतले. यावेळी महिला भाविकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. मूर्तिजापूर शहरातील भक्तिमय वातावरणानंतर श्री सत्यसाई प्रेम प्रवाहिनी रथ लाखपुरी येथील तीर्थक्षेत्र लक्षेश्वर संस्थांच्या दिशेने रवाना झाला. लाखपुरी येथे रथाचे आगमन झाल्यानंतर भजन, रुद्रपठण आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यासोबतच साई भक्तांसाठी अन्नदानाचे आयोजनही करण्यात आले होते. दरम्यान अकोला साई समितीच्या सदस्यांनी अमरावती साई समितीच्या सदस्यांकडे हा रथ सुपूर्द केला. त्यानंतर लाखपुरी येथून रथयात्रा हिंगणीच्या दिशेने मार्गस्थ झाली. या भक्तिमय सोहळ्याला मूर्तिजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि साई भक्त सतीश भाऊ अग्रवाल, राजू भाऊ दहापुते, अशोक तवर पाटील, त्रिलोक महाराज, संतोष अग्रवाल, डांगे पाटील तसेच प्रमिला तवर आणि मनीषा गवई यांच्यासह अकोला आणि अमरावती येथील महिला साई भक्तांची उपस्थिती होती. प्रेम, सेवा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या रथयात्रेमुळे मूर्तिजापूर आणि परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. नरेंद्र खवले, मूर्तिजापूर. आम्ही स्वामींच्या आशीर्वादाने आता इथे सम्मिलित सर्वजण भाविक भक्त, साई भक्त उपस्थित आहेत. भगवान श्री सत्यसाईबाबा यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त हे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे 2025-26. त्यानिमित्ताने पूर्ण भारत देशामध्ये जे श्री सत्यसाई प्रेम प्रवाहिनी ही रथयात्रा आयोजित केली होती संघटनेकडून. त्यानिमित्ताने आम्हाला आज अकोला डिस्ट्रिक्टमधून मूर्तिजापूर येथे रथ हँडओव्हर करण्यात आला. त्यानिमित्ताने श्री सतीशजी अग्रवाल यांच्या निवासस्थानी स्वामींचं भव्यदिव्य स्वागत करण्यात आलं. स्वागत वेदपठणाने आणि महिलांच्या सर्व उत्स्फूर्त प्रतिसादाने हा स्वामीचं आगमन झालेलं आहे. या रथयात्रेचा उद्देश म्हणजे भगवान श्री सत्यसाईबाबा यांच्या सत्य, धर्म, शांती, प्रेम आणि अहिंसा यांचा प्रसार मानवतेपर्यंत कसा जाईल ती जबाबदारी, ती सेवा स्वामींनी आमच्यावर सोपवली आहे आणि ती आज आम्ही जनमानसामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आम्ही इथून मूर्तिजापूर इथून स्वामींचा रथ घेतल्यानंतर तो लाखपुरी येथे, त्यानंतर हिंगणीनंतर परतवाडा, कांडली, शिरसगाव, मूर्तिजापूर, तिवसा, गुरुकुंज, मोजरी, त्यानंतर एरणगाव आणि 25 ऑगस्ट येथे या दिवशी चिराग सिटी अमरावती येथील अपार्टमेंटमध्ये स्वामींचं स्वागत होईल. त्यानंतर 25, 26, 27 आणि 28 या तारखेमध्ये रथयात्रा पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये, अमरावती शहरामध्ये भ्रमण करेल आणि त्यानिमित्तानं आमचे नारायण सेवा विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि स्वामींचा संदेश या रॅलीद्वारे, या रथयात्रेद्वारे आम्ही प्रसारित करत आहोत. साईराम.